तुमच्याकडेही लहान मुलं असतील तर लहान मुलांचे बरेच प्रोजेक्ट असतात, ज्यामध्ये इथे चिपकव तिथे चिपकव असे बरेच कामं असतात. मग त्यासाठी रोजच्या रोज ग्लू गन लावणे किंवा मग हे असं परवडत नाही. मग त्यावेळेस छोट्या-छोट्या गोष्टी चिपकवण्यासाठी एक भन्नाट अशी आयडिया आहे. ती पुढे शेअर करेलच, पण त्याआधी तूप करते वेळेस तुम्ही काय चुका करता किंवा नाही करायला पाहिजे ते सांगते. त्याचबरोबर आपण बरेच भाज्यांसाठी बटर बाहेरून विकत आणतो, पण आपण जे घरीच लोणी बनवतो तेही बटर तुम्ही भाज्यांसाठी यूज करू शकता. आणि कशाप्रकारे तसंच जसं क्यूबमध्ये विकत भेटतं तसेच क्यूब आपण घरी तयार करून ठेवणार आहोत. सगळ्यात आधी तर लोणी काढते वेळेस जर तुम्हाला भांडे कमी पाडायचे असतील तर हे अशा प्रकारे बीटर वापरा, कारण यामध्ये एकाच भांड्यामध्ये सगळं तुमचं काम होऊन जाईल. आणि मिक्सरमध्ये जर करत असाल तर भरपूर भांडी लागतात. जर तुम्ही अशा प्रकारे हे बीटर वापरलं तर भांडी कमी पडतात आणि कामही लवकर उरकतात, कारण यामध्ये लोणी काढायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटात होऊन जातं. आणि त्याचबरोबर मिक्सरच्या जे भांड्याला लागलेलं असतं लोणी ते काढायलाही बराच वेळ जातो. यामध्ये अजिबातही वेळ लागत नाही. इझिली तुम्ही याच्यामध्ये अशा प्रकारे लोणी काढू शकता. फक्त वर लागतं, आतमध्ये तर बिलकुल काहीही राहत नाही याच्यामध्ये. एक बोट फिरवलं की सगळं लोणी निघून जातं. त्यामुळे फक्त एकच भांडं तुम्हाला घासायला पडणार आहे. त्यानंतर आता हे जे लोणी काढलंय हे यामधलं जे ताक आहे ते आता बाजूला करून घेते मी. जर तुम्ही इथे विरजण घातलं असेल तर हे ताक आहे, पण जर तुम्ही नुसतीच साय टाकली असेल तर हे जे दूध आहे ते फेकायचं नाही. याच्यापासून तुम्ही दही तयार करू शकता. आणि हे दही खायला तर तेवढं घट्ट बनणार नाही, पण तुम्ही यापासून ताक नक्की तयार करू शकता. किंवा हे जे दूध आहे हे तापवून गरम करून ह्याला फाडायचं लिंबू टाकून आणि ह्याचं पनीर करू शकता. पनीरही एकदम चांगलं होतं. आणि जर तुम्ही पहिलेच विरजण लावलं असेल तर ऑलरेडी तुमच्यासाठी हे ताक तयार आहे. याचं तुम्ही ताकही म्हणून पिऊ शकता किंवा मग याच्यापासून कढी वगैरेही बनवू शकता. लोणी जेव्हा आपण अशा प्रकारे काढून घेतो ताकामधून, त्यावेळेस त्या लोण्याला 4 ते 5 वेळेस एकदम त्याचं पाणी जे आहे ते स्वच्छ निघत नाही तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचे. कारण तुपाचा जो परत वास येतो ना, तो लोणी स्वच्छ नाही धुतल्यामुळेही येतो. तूप जास्त दिवस जर टिकवायचं असेल तर लोण्याला एकदम स्वच्छ असं धुवून घ्यायचे. आता हे माझं तरी ताकच रेडी झाले. मी हे ताक म्हणूनच वापरणार आहे, कारण मी ह्याला विरजण लावून ठेवलं होतं. ह्याला बाजूला ठेवते. आता बघूत आपण जे बाहेरून विकत आणतो त्यापेक्षा घरी काय काय करू शकतो तुम्ही बटरसाठी. तर मी अशा प्रकारे पहिले डब्यामध्ये बटर ठेवायचे, पण ते काढायला फारच अवघड जात होतं. एकदा तर हे फ्रीझरमध्ये ठेवावं लागतं आणि फार घट्ट होऊन जातं, मग ते निघत नाही. आणि लक्षात नसतं की आपल्याला काढून ठेवायचे गडे म्हणून. अशा ऐन टायमाला मग हे फार परेशान करतं. मग त्यावेळेस एक नवीन आयडिया की आपल्याकडे जे चॉकलेटचं मोल्ड असतं ते चॉकलेटचं मोल्ड घ्यायचं आणि त्यामध्ये जे आहे ते लोणी अशा प्रकारे फिक्स करून ठेवायचं. म्हणजे ह्याचे जे आहेत ते क्यूब तयार होतील आणि जेव्हा लागेल तेव्हा तो इझिली क्यूब असाही बाहेर निघतो, किंवा मग तुम्ही वेगळ्या डब्यामध्ये ह्याला नंतर काढू शकता. अशा प्रकारे व्यवस्थित असं भरून ठेवायचं. हे जे लोणी आहे, हे जे क्यूब आहेत हे तुम्हाला 15 दिवस रोजचा एक जरी टाकला तरी 15 दिवस आरामात पुरतात. आणि 15 दिवसाच्या नंतर तर दुसरं लोणी आपण परत करतोच, त्यावेळेस तुम्ही परत करून ठेवायचं. म्हणजे जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. मी ह्याच्यामध्ये सगळे टाकून ठेवलेत. फ्रीझरमध्ये ठेवून देते, तोवर इकडं तूप कढवून घेऊ. अगदी अर्ध्या तासात ते क्यूब तयार होतील. तर तूप जेव्हा कढवता त्यावेळेस याला सारखं चमच्याने ढवळत राहायचे, म्हणजे जे खवा आहे तो खाली चिकटणार नाही आणि व्यवस्थित कढल्या जातं. त्यानंतर जो खवा आहे तो असा लालसर झाला की गॅस बंद करायचा आणि गॅसच्या खाली उतरवून ठेवायचं. जर शेगडी वापरत असाल तर काय होतं, शेगडी थोडा वेळ गरमच राहते आणि त्यानंतर ते अजून थोडा वेळ प्रोसेस त्याची चालू राहते. मग त्यावेळेस लगेचच खाली उतरून ठेवायचं, म्हणजे गरम होणं तिथंच थांबतं आणि तूप जे आहे ते जास्त कडल्या नाही जात. तूप कडले तोपर्यंतच इकडे आपले जे क्यूब आहेत ते तयार पण झालेत. अगदी 15 ते 20 मिनिटात फ्रीझरमध्ये ठेवले ना की लगेच तयार होतात. त्यानंतर अशा प्रकारे जे आहेत क्यूब बघू शकता किती सुंदर तयार झालेत एकदम डिझाईनमध्ये. त्यानंतर याला अशा प्रकारे एकतर तुम्ही ह्या मोल्डमध्येही ठेवू शकता, पण
मोल्डमध्ये कधी कधी फ्रीजरचं जे पाणी आहे ते पाणी जाऊ शकतं, त्यासाठी डब्यामध्ये अशा प्रकारे एअरटाईट डब्यामध्ये टाकून अशा प्रकारे ठेवून द्यायचे. आता तुम्ही हे रोज एक एक क्यूब जरी वापरला तरी 15 दिवस 15 क्यूब आहेत नक्की जातील. त्यानंतर हे जे निघालेलं आहे खवा, आता यातलं जे तूप आहे ते मी सगळं काढून घेते. त्यानंतर हेही तुम्ही फेकून द्यायचं नाही. याच्यापासून हे जे आहे ते तुम्ही भाजीलाही टाकू शकता किंवा मग यामध्ये साखर टाकून थोडंसं घट्ट करून आणि थोडंसं मिल्क पावडर टाकून याचाही पेढा बनवू शकता. आता सगळ्यात मेन आणि महत्त्वाची टीप जी पहिल्यांदा सांगितली होती की लहान मुलं असतील तर लहान मुलांचे बरेच प्रोजेक्ट असतात आणि त्यामध्ये चिपकवायचं बरेच काम असतं. इथे चिपकव तिथे चिपकव. त्यावेळेस प्रत्येक वेळेस जेव्हा ग्लूगन लावतो त्यावेळेस अर्धी तर ग्लूगन अशी खाली पडून पडूनच वाया जाते. मग त्यावेळेस अगदी छोटंसं एका थेंबाचं काम असतं आणि मग ते ग्लूगनचं गळून गळूनच वाया जाते अर्धी तरी ग्लूगन. मग त्यावेळेस काय करायचं, काड्याची पेटी घ्यायची. काड्याच्या पेटीच्या काड्या बाहेर काढून घ्यायच्या आणि जेवढ्या लागतील तेवढ्या तुम्ही काढायला येते. अशा प्रकारे जी ग्लू आहे ती जिथे गंधक आहे गंधकाच्या थोडंसं पुढे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. सगळ्याच काड्यांना जेवढ्या काड्या तुम्हाला लागतील मुलांच्या हिशोबाने करून ठेवायच्या, म्हणजे तुम्ही कधीही जेव्हा लागेल तेव्हा ती एक काडी काढून तुमचं काम होऊन जाईल. अशा प्रकारे मी सगळ्या काड्यांना जे आहे ते ग्लूगन असं लावून घेते. यामध्ये काय होतं, ग्लूगन लावायचाही टाईम वाचतो आणि अगदी थोडंसं काम असतं. मग त्यावेळेस ग्लूगन लावा, तिला गरम व्हायला ठेवा. गरम होती तोवरच ते खाली गळणार, एवढं मोठं वाया जाणार. मग त्यावेळेस हे खूप कामाला येतं. याच मुलांसाठीच नाही पण आपलीही ज्वेलरी बरेच असते. कोणत्या हाराचा वगैरे खडा वगैरे निघाला असेल तर तेही तुम्ही याने चिपकवू शकता. बऱ्याच कोणत्याही गोष्टीला तुम्ही चिपकवू शकता. अगदी घरामध्ये जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या सगळ्यांनाही कामाला येतं. अशा प्रकारे जे आहे ते मी सगळ्या काड्यांना लावून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला आता यूजही करून दाखवते. एक काडी घ्यायची, त्यानंतर अशा प्रकारे थोडीशी जिथपर्यंत ग्लू आहे तिथपर्यंत जळून द्यायची आणि त्यानंतर ग्लू जो आहे तो पातळ होतो आणि लगेचच जिथे चिपकवायचं तिथे ग्लू ते चिपकवून द्यायचं आणि असं थोडा वेळ, आता हे चिपकणार नाही थोडा वेळ म्हणून मी धरून ठेवायचं आणि लगेचच तुमचं जे आहे ते काम होऊन जाईल. अशा प्रकारे ही मेन आणि महत्त्वाची टिप होती. तर टिप आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात परत. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की एखादी कमेंट करून सांगा. धन्यवाद.